ब्लाइंड इनटेक ऑफ सप्लिमेंटेशन ही सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम करता म्हणून ह्याचा अर्थ नाही की तुम्ही प्रोटीन सुरू केलं पाहिजे. न्यूट्रिशन म्हणजे काय? द मोस्ट अब्युज्ड इन्ग्रेडियंट. कारण लोक खातात शरीरासाठी नाही, त्यांच्यासाठी खातात. मेनोपॉज तो पहिल्यापासूनच होता. आता खूपच हाईप झालंय. मेनोपॉजच नाही, पिरियड्स इज ऑल्सो गेटिंग हाईप. एक्सरसाइज इज द मोस्ट अंडर युज्ड अँटी डिप्रेसेंट. तुम्ही फॅट लॉस का वेट लॉसच्या प्रोग्राममध्ये असाल तर स्टार्वेशन इज द ओनली वे. ही चुकीची गोष्ट आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात मी काहीच खात नाही पण माझं वजन वाढतं. म्हटलं तुला खायलाच पाहिजे, कारण शरीराला पेट्रोल नको का? प्रत्येक सेशन नंतर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे. व्यायामातली कन्सिस्टन्सी नाही झाली, पण तरी सुद्धा तुझा काय ॲडवाईस असेल की आपला क्वालिटी ऑफ लाईफ सुधारायला या 5 गोष्टी प्लीज तुम्ही करत राहा. तुम्हाला एन्ड्युरन्स पण पाहिजे, तुम्हाला स्ट्रेंथ पण पाहिजे, तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी पण पाहिजे, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला करेक्ट न्यूट्रिशन पण पाहिजे. युअर बॉडी इज युअर फर्स्ट अँड द बेस्ट प्रॉप. ते वापरायला शिका. कुठचंही इक्विपमेंट तुम्ही उचलाल, तुमचं शरीराचं वजन त्याच्याहूनच जास्त आहे. तुम्ही पहिलं शरीराला उचलायला शिका. हॅलो, वुमन की बातमध्ये आज आपल्याबरोबर आहेत स्मिता पाटील. या फिटनेस एक्सपर्ट आहेत आणि त्यांचे कोचिंग क्लासेस आहेत. आणि हा भाग घेऊन येण्यात आमच्याबरोबर आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, आणि वी आर व्हेरी हॅपी फॉर दॅट. या भागामध्ये ना स्मितानी खूप छान पद्धतीने बायकांचं विश्व, बायकांचं फिटनेस लेवल आणि ते का करायची गरज आहे याचा खूप छान उलगडा केला आहे. तुम्ही जरूर ऐका आणि यातनं तुम्हाला पण फायदा होईलच. आय होप तुम्ही चॅनल सबस्क्राईब पण केलेलं आहेत, कारण तुमच्यापैकी खूप लोकांचे आम्हाला कमेंट्स येत असतात. तुम्ही खूप लोक बघत पण असता. फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. स्मिता, आम्ही सगळ्या आमच्या वुमन की बातच्या गेस्टना एक छान गिफ्ट देतो. बर्वा स्किन थेरपी सर्फे हा गिफ्टिंग पार्टनर आहे आपला. आणि गाईच्या तुपापासून हे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत. थँक यू सो मच. वी आर व्हेरी व्हेरी ऑनर्ड टू गिव्ह यू दिस. थँक यू सो मच. स्मिता, आमच्या वुमन की बात या आरपारच्या सेगमेंटमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. स्मिता सातोसकर पाटील. थोडीशी ओळख करून देते स्मिताची. स्मिताचं असं म्हणतात की बायकांचं वय सांगू नये, पण मला हे सांगणं प्राप्त आहे. स्मिता 68 वर्षाची आहे. सॉरी स्मिता 67. 67. 67. अजून 6 महिने आहे पोचायला. हे सांगायचं कारण असं आहे की तिचा फिटनेस लेवल बघता आणि ती ज्या क्षेत्रामध्ये काम करते हे सगळं भारावून गेल्यासारखं आहे. आणि स्मिताशी आपण खूप जास्त बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत, तेव्हा तिची आणिक ओळख आपल्याला कळत जाणार आहे. स्मिता, तू गेले 30-40 वर्ष या क्षेत्रात आहेस. आणि तू आलीस मूळची मुंबईची. हो. आणि पुण्यात तू ऑलमोस्ट इम्पोर्ट झाल्यासारखी आहेस लग्नानंतर. लग्नानंतर असं नाही, राजनचं काम पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यामुळे मला पुण्यात आम्ही शिफ्ट झालो. अच्छा. तर लग्नानंतर मी 20 वर्ष होती तिथे, मुंबईलाच होते. हो. येस. ओके. आम्ही पुण्यामध्ये 1996ला आलो. हां, लग्नानंतर 10-15 वर्षानंतर. 10-15 वर्ष. मला अशी एक आपल्या एका कॉमन फ्रेंडशी मी बोलले होते तुझं मी रिसर्च करत होते त्यावेळेला. आणि अशी मला तिने एक स्टोरी सांगितली होती की तुझं लग्न ठरवताना तुझ्या बाबांनी सांगितलं होतं किंवा आई बोलली होती की राजन IIT IIMचा आहे, तुला राणीसारखा ठेवेल. बरोबर. हां. तर राणी आता पुण्यात आल्यात म्हणजे. हो, पण त्या राणी आहेत की नाही मला माहिती नाही. राजन डेफिनेटली राजा आहे. तर पुण्यामध्ये आल्यानंतर तू आधीपासून फिटनेस हा मुंबईपासूनच, ऑफकोर्स तू एअर होस्टेस तुला व्हायचं होतं हे मला आपल्या बोलण्यामध्ये आलेलं होतं. पण म्हणजे ह्याचा अर्थ तू एअर होस्टेसच्या तयारीमध्ये ऑलरेडी फिटनेसमध्ये असणारच किंवा तुझा कल त्या साईडला असणार, आणि मग तू त्याच्यामध्ये फिटनेस करायला लागलीस का तुला ते येतच होतं? नाही, मला आवड होती शाळेपासूनच. म्हणजे शाळेमध्ये मी स्पोर्ट्स कॅप्टन होती शाळेची. आणि म्हणजे काही असलं तर खेळायला जास्त आवडायचं, अभ्यास कमी.
तर मे बी त्याच्यामुळे मला स्पोर्ट्समध्ये आणि खूप मजा यायची करायला कदाचित. आणि शाळा कुठली? आणि शाळा ऑक्झिलियम कॉन्व्हेंट बँड्राला. बरं. सगळं अपब्रिंगिंग बँड्रामध्ये असल्यामुळे एकदम लिबरल. खूप आई वडिलांनी खूप हे दिलं होतं, मीन्स फ्रीडम खूप होता, पण फ्रीडम टू स्टडी, टू एज्युकेट. इतर गोष्टीमध्ये एवढा फ्रीडम नव्हता. पण वडिलांचा खूप असा विचार असायचा की मुलींनी घरात नाही बसायचं. पण दॅट इज ऑल्सो बिकॉज माझ्या सगळ्या काक्या काम करायच्या, माझी आईची आई पण काम करायची. सो दिस वॉज अ कल्चर. पण हे मुंबईचं एक टिपिकल कल्चर आहे. खूप बायका काम करायच्या रेग्युलरली, लोकलमधनं प्रवास करायचा आणि अफाट होतं ते. येस, इट्स अ व्हेरी लिबरल कल्चर. करेक्ट. पण येस, इट चेंज्ड. लग्नानंतर एकदम अबाउट टर्न. पण मला वाटतं लहान वयामध्ये लग्न झालं. आय वॉज 21, जस्ट टर्न 21. राजन आणि मी मला वाटतं 21 आणि 25 होतो त्या वयामध्ये. तर अडॅप्टेशन, ॲडजस्टमेंट हे उपजतच असतं त्यावेळेला, इझी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लव्ह इज ब्लाइंड ना. ट्रू. आपण विचारच नाही करत बसतो. इफ इट कीप्स युअर पार्टनर हॅपी, किती खरं. तर सो वी नेवर मेजर इट. आत्ताची पिढी वेगळी आहे, खूपच वेगळी आहे. बट दॅट्स बिकॉज एव्हरीथिंग इज दे थिंक अँड दे टेक द स्टेप. आपण नाही, आपण सांगून दिलेलं असतं ते आपण म्हणतो की हो लग्न लवकर वयात करायचंय, तर ते होऊन जातं. सो तुझं एअर होस्टेसचं बाजूला राहिलं आणि तू लग्नामध्ये रुळलीस आणि त्याच्यानंतर तू शिकत गेलीस या ह्याच्यामध्ये. तुझी जी आवड होती. त्यानंतर मुलं लवकर झाली आणि मग तो विचारच नव्हता बाहेर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्न झाल्यावर राजनच्या फॅमिलीमध्ये मुली कामं करतात आफ्टर मॅरेज वॉज नॉट देअर. हा ड्रास्टिक बदल होता तुझ्यासाठी. पण तेव्हा ते विचार पण नाही आले. ॲक्सेप्टन्स. येस. मुलांची काळजी घेणं, मुलांबरोबर वाढणं, दॅट वॉज अ प्रायोरिटी. कारण दॅट वॉज द बिगेस्ट जॉय, तुमची मुलं. पण आम्ही एकत्र जॉईंट फॅमिली म्हणून मी फक्त 3-4 वर्ष राहिली. त्यानंतर आम्ही बाहेर पडल्यावर राजननी कुठेच अडवलं नाही. इन्स्टेड ही यूज टू से, आता तुला पाहिजे ते कर. ओके. सो ह्या क्षेत्रामध्ये मी कशी शिरली, दॅट वॉज रिअली व्हेरी फनी. म्हणजे मी माझ्या व्यायामासाठी बाहेर जायची, तर तेव्हा ते एकदम ट्रेंड आलं होतं एरोबिक्स, स्टेप एरोबिक्स, डान्स टू म्युझिक. डान्स तर सगळ्यांनाच आवडतं. फ्लॅश डान्स त्यावेळेला सिनेमा आला होता. हो, येस. लिओटार्ड्स आणि ते घातलेलं. करेक्ट, लिओटार्ड्स वॉज द ड्रेस कोड. तर मी तिथे एनरोल केला होता जवळपास, शिवाजी पार्कला राहायची आफ्टर मॅरेज. तर मी एनरोल केलं होतं. तर 1 महिन्यानंतरच त्यांनी मला सांगितलं, तुम्ही इन्स्ट्रक्टर बनाल का? अरे हो. अँड आय सेड, हे बघा माझी मुलं खूपच लहान आहे, धाकटा काहीतरी 3-4 वर्षाचा आहे, मोठा त्याच्याहून 1-2 वर्षांनी आहे. मला नाही असं जबाबदारी नाही घेता येणार. तुम्हाला जर पाहिजे मी क्लास घेईल, तुमच्याकडे इन्स्ट्रक्टर्स कमी आहे तर मी घेईल क्लास, मला आवडेल, आय हॅव नो प्रॉब्लेम्स. आय वॉज प्रिटी कॉन्फिडेंट. सो ते म्हणाले ओके लेट्स टेक इट स्टेप बाय स्टेप. 1 महिना झाला, मी क्लासेस घ्यायची, रेग्युलरली घ्यायची. सकाळी 6 वाजता जाऊन क्लास घ्यायची मी. ते म्हणाले आता आम्ही तुम्हाला पगार देणार. तेव्हा मी पगार घ्यायची नाही म्हटलं, कारण ते रिस्पॉन्सिबिलिटी नको मला. आणि तसंच सुरू झालं ते क्लास घेणं. म्हणजे आय वॉज लेबल्ड ॲज एन इन्स्ट्रक्टर. ओके. त्याच वेळेस माझी बहीण डॉक्टर आहे आणि तिचा हजबंड दिलीप नाडकर्णी म्हणून तुम्ही ऐकलं असेल, क्वाईट अ फेमस ऑर्थोपेडिक सर्जन नाव, मुंबई. तर तेव्हा त्यांनी एक अशी मूवमेंट चालू केली होती, फिट इंडिया मूवमेंट. तर त्याच्यामध्ये तो
फिटनेसबद्दल बोलायचा, लेक्चर्स द्यायचा, व्हेरियस कॉर्पोरेट्समध्ये जाऊन लेक्चर्स द्यायचा दिलीप मला घेऊन जायचा. ओके. आणि किती वेगळं एक्सपोजर आहे. येस. आणि बरेच आणि तो जेव्हा एक्सरसाइजबद्दल बोलायला लागायचा तेव्हा तो मला डेमॉन्स्ट्रेट करायला सांगायचा. वॉर्मअप म्हणजे काय, आता स्मिता वॉर्मअप दाखवेल. कूल डाऊन म्हणजे काय, आता स्मिता कूल डाऊन दाखवेल. स्ट्रेचेस दाखवेल, स्क्वॉट्स कसे बरोबर करायचे. तर तो मला घेऊन आपण बोलतोय 90s मधलं, 1992. म्हणजे त्यावेळेला ऑलरेडी द एक्सपोजर की फिटनेससाठीचं सुरू झालेलं होतं. हो, मुंबईमध्ये ज्या अर्थी कॉर्पोरेटमध्ये डॉक्टर नाडकरी त्यांना बोलवलं जात होतं किंवा लेक्चर्स द्यायचं. येस. ओके. तर त्याच्याबरोबर मी सगळीकडे जायची. आणि हाऊ एज्युकेशन आणि नॉलेज मी कसं वाढवलं, एक तर दिलीप होताच माझ्याबरोबर मला सांगायला. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी क्लासेस घ्यायची ॲज अन इन्स्ट्रक्टर, मला बरेचसे लोक येऊन काय काय प्रश्न विचारायची की स्मिता हे करताना ना मला चक्कर आली, स्मिता घरी गेल्यावर माझी पाठ दुखली, स्मिता क्लासमुळे असावं. माझ्याकडे उत्तरच नसायची ह्या गोष्टींसाठी. मग मी ठरवलं की ह्या क्षेत्राचा अभ्यास केल्याशिवाय आय शुड नॉट बी टेकिंग. आय हॅव नो राईट करेक्ट टू स्टँड देअर अँड इन्स्ट्रक्ट अ क्लास. मग त्यावेळेस पिरामल हॉस्पिटलमध्ये स्पोर्ट्स मेडिसिनचा एक सर्टिफिकेशन कोर्स होता. काहीच नव्हतं ना, काहीच नव्हतं एज्युकेशन. आणि जे लोक यूज टू शो ऑफ सर्टिफिकेट्स ते सगळे बाहेर जाऊन करून यायचे. मला त्याचा वेळ पण नव्हता आणि तेवढे पैसे पण नव्हते दॅट आय कुड गो अब्रॉड, स्पेंड 3 months, गिव्ह एन एक्झाम अँड कम बॅक. पण दिस वॉज स्पोर्ट्स सायन्स अँड मेडिसिनचं सर्टिफिकेशन होतं. क्वालिफिकेशन वॉज यू हॅव टू बी अ फिजिओथेरपिस्ट किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट. दोघंही मी नव्हती. कदाचित तुझी BSc बॅकग्राऊंड असल्यामुळे तुला. येस, आय गॉट इट. आय हॅड टू आर्ग्यू इन माय इंटरव्ह्यू टू गेट दॅट सीट. आणि दिलीप त्याच कॉलेजमध्ये शिकवत होता म्हणून ही पुश्ड इट अ बिट. बट द बेस्ट रेकग्निशन आय गॉट की कोर्स संपल्यावर त्यांनीच मला इंडक्ट केलं टू टीच कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस इन द इन्स्टिट्यूट इन देअर हॉस्पिटल अलॉंग विथ प्रॅक्टिकल्स. म्हणजे प्रॅक्टिकल्स बरोबर तुम्ही कसं शिकवाल की तुमचं एन्ड्युरन्स एनहॅन्स कसं होत आहे. सो दे इंडक्टेड मी दॅट. सो दॅट वॉज अ हायलाईट. दॅट गेव मी कॉन्फिडन्स. आणि मी फुल टाईम या प्रोफेशनमध्ये शिरली. म्हणजे कुठे कुठे त्यानंतर रिबॉक सर्टिफिकेशन केलं, ते आलं होतं. मग रिबॉक सर्टिफिकेशन ओपन्ड विंडोज, वेगवेगळ्या एक्सरसाइज पॅटर्न्स शिकायला, त्याचे वर्कशॉप्स ते घ्यायला लागले. केवढं कम्युनिकेशन बदललं ना. म्हणजे तू जेव्हा करत होतीस तेव्हा फिजिकली तुला हे कोर्सेस घ्यायला लागत होते. आता सगळं डिजिटली होतं. येस, आता डिजिटली. त्यावेळेचे ते इन्स्ट्रक्टर्स असतील ते सुद्धा इट्स लाईक इम्पोर्टेड इन्स्ट्रक्टर्स. म्हणजे तू रिबॉक म्हणतेस त्यावेळेला ते रिबॉक सर्टिफाईड असतील. हो हो, आणि ते बाहेरून परीक्षा घ्यायला. येस. अच्छा. ओके. त्यामुळे ती ऑथेंटिसिटी होती. येस, देयर वॉज क्वालिटी इन दॅट. टीचिंग वॉज व्हेरी प्रिसिशन ओरिएंटेड कारण इट वॉज फिजिकल. करेक्ट. तुम्ही बघू आता ऑनलाईन इज नॉट. हल्ली जरा यू गेट द सर्टिफिकेट इरिस्पेक्टिव्ह. किती म्हणजे महाग आहेत हे सर्टिफिकेशन्स. सो तू ते त्याच्यानंतर तुम्ही पुण्याला म्हणजे तुझ्या कालांतराने नंतर तू पुण्याला शिफ्ट झालीस आणि त्याच्यानंतर तू इथं पण एका स्टुडिओची खूप वर्ष हे करत होतीस. मला वाटतं ॲज अ मॅनेजर, ॲज अ सगळंच सांभाळत होतीस. इनफॅक्ट जेव्हा आपली भेट झाली होती मी कधी आता 15-20 वर्षापूर्वी असेल. येस. तर तू ते अख्खी पुण्यातले सगळे सांभाळायचीस. त्याच्या आधी तू काहीतरी कोर्स करायला US ला गेली होतीस का असं काही? नाही. तर काय झालं, पुण्यात आल्यावर माझा धाकटा मुलगा अजून शाळेत होता. तर त्याच्यासाठी आम्हाला कॅम्पमध्ये राहायला लागलं. सेंट मेरीजमध्ये ॲडमिशन मिळाल्यामुळे. तर ती गेटेड सोसायटीमध्ये आम्ही राहत होतो वानवडीला. तर तिथे ते क्लब हाऊस होतं. तर तिथे मी सुरू केलं. तर आजूबाजूची लोक यायला लागली आणि ते स्प्रेड व्हायला लागलं की
ही जे जरा वेगळा घेते काहीतरी, यु नो, एरोबिक्स कॉम्बिनेशन. मला पिलाटेस येत होतं त्यावेळेस. हे आणि ते म्हणे कुठचा तरी वेगळा मेथड आहे ऑफ एक्सरसाइज, पण तो खूप छान आहे. तर तिथे ती सुरुवात झाली. मग मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली एका रेप्युटेड हेल्थ क्लबमध्ये काम करायला. आणि तिथे हेल्थ क्लबमध्ये काम करणं माझं एक्सपिरियन्सच नव्हता. मी पहिल्यापासून स्वतःच करत होती. आफ्टर मुंबईमध्ये वनिता समाज गेव मी एन ऑपॉर्च्युनिटी विच एक्सपॅन्डेड व्हेरी वेल. तर इथे आल्यावर हेल्थ क्लबमध्ये तर त्या ऑर्गनायझेशननी मला US ला पाठवलं फॉर अंडरस्टँडिंग हेल्थ क्लब मॅनेजमेंट अँड स्टडिंग. कमाल एक्सपिरियन्स असेल पण. सो इट वॉज वंडरफुल. आणि किती फरक कुठे, म्हणजे परदेशात कशाला महत्त्व देतात. एक तर क्वालिटी, एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स. आपल्या क्वालिटी म्हणजे तुम्ही कसं शिकवताय ते, त्या पर्टिक्युलर ट्रेनर ते विदाउट एज्युकेशन अँड सर्टिफिकेशन जे त्यांना पाहिजे त्याच्याशिवाय ते तुम्हाला घेणारच नाही. पण व्हॉट इज द वे दे आर प्रेझेंटिंग द फॉर्म. हाऊ, म्हणजे फक्त पॅकेजिंग नाही आहे त्या पॅकेजमध्ये, आणि हाऊ फिट यू आर ते पण ते महत्त्व द्यायचे त्याला. इथे तसं नाही आहे. इथे नाहीये. हिअर व्हॉट आय फेल्ट वॉज experience was not important. How you looked was important. Because it is about attracting clients. They don't care there. तिथे दुसरी गोष्ट म्हणजे तिथे काय आहे की ह्या गोष्टी अतिशय महत्त्व का आहे, कारण दे आर इझिली सूड. जराशी चूक झाली ना तिथे, दॅट द क्लायंट कॅन सू यू अँड दॅट इज एक्सपेन्सिव्ह. इथे डी केअर्स. हो, म्हणजे आत्ता आपण हे बोलतो आहोत तर नाही का, मध्यंतरी डिजिटली सगळं सतत येतच असतं काहीतरी, पण ती यंग वेटलिफ्टर होती आणि तिने तो काहीतरी धरलं होतं ते, आणि ती तिच्या मानेवर पडलं आणि ती यंग शी पास्ट अवे. तर तू जे म्हणतेस ते केवढं बरोबर आहे की एज्युकेशनच नसेल आणि जर का ऑथेंटिसिटीच नसेल तर ते कळणारच नाही आहे ना. येस, शरीरच कळलं नाही. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिअर सी द प्रॉब्लेम इज कॉल्ड इट्स द सिस्टम. द पेमेंट टू द इन्स्ट्रक्टर्स इतकी कमी असल्यामुळे ते किती साठवून एज्युकेट करणार. एज्युकेशन एक्सपेन्सिव्ह आहे. सॅलरीज आर सो पुअर. दुसरी गोष्ट म्हणजे लँग्वेज. सगळे एज्युकेशन इज इन इंग्लिश. हे ना, ते पासच होत नाही बिकॉज दे कॅनॉट. असं आहे नाही, अजून आता खूप चेंज झालं आहे. आणि ऑल्सो इंडियन सर्टिफिकेशन्स आर ऑल्सो ॲज गुड. इट्स नॉट नेसेसरी. आमच्या वेळेस सगळे फॉरेन सर्टिफिकेशन्स असायचे. आता तसं नाही आहे. लोकल इंडियन सर्टिफिकेशन्स आर एक्सलंट. आणि ते मराठीमध्ये असतात, हिंदीमध्ये असतात, इंग्लिशमध्ये असतात. यू कॅन चूज मेक युअर चॉईस. आणि ऑर्गनायझेशन्स आर नॉट गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स, जे आमच्या वेळेस होतं. म्हणजे ज्या वेळेला मला असं आठवतं की पुण्यात ज्या वेळेला ॲक्च्युअल हे असे स्पोर्ट्स क्लब स्टार्ट झाले त्यावेळेला यू वर राईट टाईम राईट प्लेस. येस, कारण ती मुवमेंट स्टार्ट झाली पुण्यामध्ये. कारण नव्हतं ना काही, हार्डली बोटावर मोजण्या इतपत होते. तळवळकर्स असायचे. तळवळकर्स वॉज द मोस्ट पॉप्युलर. करेक्ट करेक्ट. फर्ग्युसन रोडला पहिला ब्रांच होती त्यांची. तरी तळवळकर्स वॉज व्हेरी कन्झर्वेटिव्ह. व्हेरी थँक्स टू मधुकर तळवळकर अँड द एरोबिक सेक्शन वॉज हँडल्ड बाय द शेरलीकर्स. देर वॉज क्वालिटी. ओके, let me tell you that there was quality, but then endurance came in. And then the you know, the appearances, the look and the status all came in. कारण the polish came in. किती नाही म्हटलं तरी ते महाग होते ना मेंबरशिप्स. Yes, परवडणं सुद्धा एक प्रॉब्लेम होता. आणि ट्रेंड होतं की सगळे पुरुषच जायचे जिम्सना. बायका नाही, विशेष की बायकांना आवडत नाही. त्यावेळेला क्लब्समध्ये, म्हणजे आत्ता मी जे तुझ्याकडं लेटेस्टच्या वेळेला आले होते त्यावेळेला खूप आता बायका आहेत तुझ्याबरोबर. हो, पण तुझं अख्खं करिअरच पुरुषांबरोबर झालं. येस, ॲब्सोल्युटली राईट. येस. तर म्हणजे तू जे प्रोसेस पाहिलीस त्याच्यात आणि आत्तामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला असेल. नॉट इन टेक्निक्स, मी म्हणते मेंटॅलिटीमध्ये. येस,
एक्सरसाइज घेणं, एक्सरसाइज कोचिंग घेणं, तर ते आता फक्त वेट लिफ्टिंग किंवा प्रोटीन इथपर्यंत आलंय का? इट्स मोर अबाउट लुक्स, द एस्थेटिक्स हां, रादर देन द एडव्हान्टेज Fitness. अँड द हेल्थ कंपोनेंट. हां, लोक फिट, आय वॉन्ट टू बी फिट म्हणतात, दे डोंट से आय वॉन्ट टू बी हेल्दी. खूप फरक आहे ह्या दोन्ही खूप गोष्टींमध्ये. फरक आहे. यू हॅव टू बी हेल्दी टू बी फिट. ट्रू. पण लोकांना तिथेच पहिलं धावायचं असतं, कारण फिटनेस इज अबाउट डुईंग मोर देन वॉट यू नीड टू बी हेल्दी. करेक्ट. म्हणजे मग इट इन्व्हॉल्व्स जिम, हां, इट इन्व्हॉल्व्स दुसरे प्रोसेसेस, लाईक म्हणजे Nutrition तुमचे सिस्टम्समध्ये येतं. म्हणजे तुम्हाला एन्ड्युरन्स पण पाहिजे, तुम्हाला स्ट्रेंथ पण पाहिजे, तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी पण पाहिजे, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला करेक्ट न्यूट्रिशन पण पाहिजे करेक्ट. टू एनहॅन्स Correct. दीज थिंग्स. इफ यू वॉन्ट टू शोकेस दीज थिंग्स, यू हॅव टू एनहॅन्स. कारण फिटनेस क्लब सुरू झाले आणि प्रोटीन स्टार्ट झाले. करेक्ट. सो फिटनेस क्लब्सच्या खिडक्यांमध्ये प्रोटीन्सचे ते जार्स ठेवलेले असतात नॉर्मली, येस, आणि जे ब्लाइंडली घेतले जातात. करेक्ट. सप्लिमेंटेशन, सप्लिमेंटेशन, ब्लाइंड इनटेक ऑफ सप्लिमेंटेशन ही सगळ्यात मोठी चूक आहे. मला असं विचारायचं होतं की आत्ता खूप ट्रेंड आत्ता डिजिटली असा दिसतोय की बायकांचा फिजिओलॉजीच वेगळी आहे. करेक्ट. राईट. जे अगदी बरोबर. आत्ता रिसर्च करायला लागली आहेत लोक. तुझं अख्खं करिअर मेजॉरिटी पार्ट ऑफ इट हे पुरुषांबरोबर गेलं, म्हणजे Sort of. बिकॉज जिमला जास्त पुरुष पुरुष होते. येतात. येस. त्याच्यानंतरचे सगळे टप्पे तू बघत गेलीस, आणि आत्ता मला असं वाटतं की तू खूप जास्त बायकांमध्ये ट्रेनिंग मध्ये आलेली आहेस. तर हे सगळं स्टडी करत असताना आता सप्लिमेंट्स ज्यावेळेला एन्डॉर्स केले जातात, तर तू आवर्जून सांगतेस बायकांना की कुठल्या वयोगटातल्या बायकांनी कधी घ्यायला पाहिजे का नाही, काय ॲज फार ॲज पॉसिबल नॅचरल करावं. नाही, मी ॲडवाईस देते. म्हणजे सप्लिमेंटेशन म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला कसलीही गोष्ट कमी वाटते तर तुम्हाला बाहेरून घ्यायला लागते, ती वरून घ्यायला लागते. साधारण म्हणजे उदाहरण, परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर कमी पडला की तुम्ही सप्लिमेंट मागतात की नाही, तसंच ते. तर मी त्यांना म्हणते की मी सांगितलं म्हणून पण नाही घ्यायचं. तुम्ही तुमच्या मेडिकल प्रॅक्टिशनरकडे जाऊनच विचारायचं की तुम्हाला ह्याची गरज आहे की नाही. कारण आता सगळं ब्लड टेस्टवरून कळतं. म्हणजे इवन प्रोटीन कमी आहे का जास्त आहे हे तुम्हाला कळतं. तर तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम करता म्हणून ह्याचा अर्थ नाही की तुम्ही प्रोटीन सुरू केलं पाहिजे. प्रोटीन तर तुमच्या आहारामध्ये पाहिजेच. कारण प्रोटीन हा एकच इन्ग्रेडियंट आहे जे तुम्हाला रिपेअर करतं, बिल्ड करतं, तुमची इम्युनिटी सस्टेन करते. हा मॅक्रोन्यूट्रिएंट प्रोटीनमध्येच आहे. बरोबर. तर असं न विचारता घेऊ नका, कारण कुठलीही गोष्ट तुम्ही जास्त घेतली त्याचा परिणाम वेगळाच असतो. सो आय डू नॉट, मी एनकरेज करत नाही. कारण यूट्यूबवर एवढे चॅनल्स असतात की चेक, हे 5 तुम्हाला सायन्स तुम्हाला वाटले तर तुम्ही ही विटॅमिन तुमच्यात कमी आहेत. सो हे सगळं आता अर्धवट नॉलेज व्हायला लागलंय आणि ओव्हर एक्सपोजर व्हायला लागलंय सगळ्या गोष्टींचं, पण ते अर्धवटच झालंय सगळं. म्हणजे मी काहीच सप्लिमेंट्स घेत नाही, इन द सेन्स कॅल्शियम नाही, B12 नाही. माझे सगळे रिझल्ट्स जे ॲन्युअल टेस्टिंग करतो ते नॉर्मल असल्यामुळे गरजच नाही. आणि प्रोटीन म्हणजे मी पॅकेज प्रोटीन खात नाही. मी घेते कारण माझ्या आहारामध्ये ते कमी पडतं आहे, बट मी अंडी खाते. मी नॉनव्हेज असल्यामुळे मी नॉनव्हेज जास्त खाते. आणि मी नॅचरल प्रोटीन घेते, म्हणजे सत्तू घेते. दॅट इज व्हॉट आय टेक. पण ते मी मेजर करून तेवढे ग्रॅम्स माझ्या पोटात जात आहेत दिवसामध्ये, तसं करते. उगाच असं सप्लिमेंटेशन म्हणून नाही घेत. सो स्मिताची ओळख करून देताना हा ॲस्पेक्ट आता मी बोलते की स्मिता एक हाफ मॅरेथॉनर आहे. स्मिता, तू खूप सायकलिंग करायचीस केव्हा? अजूनही तू ज्यावेळेला ट्रायथलॉन किंवा हे करतेस तेव्हा सायकल करतेस? 2 वर्षापूर्वी मी गोवा हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. 7 hours ऑन द फील्ड कॉम्पिटिंग. सो असे वर्षातनं किती, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह ॲथलीट, प्रोफेशनल ॲथलीट न म्हणता, सुंदर शब्द आहे,
तर याच्यामध्ये स्फिअरमध्ये आत्ता खूप जास्त लोक त्याच्यात यायला लागली आहेत आणि खूप स्पॉन्सर्स यायला लागलेत. त्याच्यामुळे खूप स्पर्धा पण वाढायला लागल्यात. म्हणजे आपल्या इथं पूर्वी पुणे मॅरेथॉन तर हे अनेक वर्ष आहे, पण आता सातारा मॅरेथॉन आहे किंवा पुरंदर मॅरेथॉन आहे. दर 1 महिन्यामध्ये एक पॉप्युलर मॅरेथॉन. आणि त्याचा एक पिरियड असतो ना, की थंडीच्या सुमारास ते आपण मार्चपर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंत मला वाटतं जास्त होतात आणि अब्रॉडचे असतातच. करेक्ट. तर तू हे सगळं करत असताना घर, रिक्रिएशनल ॲथलीट म्हणून तुझा पार्टिसिपेशन प्लस तुझे क्लासेस प्लस 2 मुलांचं शिक्षण, आता तुला सुना आणि नातवंड पण आहेत. करेक्ट. तर हे सगळं टाइम मॅनेजमेंट कसं करत होतीस? लवकर उठणं. किती वाजता? बेस्ट 5 o'clock. लवकर उठणं इज युअर बेस्ट टाइम मॅनेजमेंट. सगळं व्यवस्थित होतं टाइम टेबलनुसार. तुम्हाला कशाची धावपळ करायला लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली इज लाईक अ युनिट, इट्स लाईक अ टीम. सगळ्यांनी जर त्यांचं काम केलं तर एव्हरीथिंग वर्क्स फाईन. सगळा लोड बाईवर येत नाही. सो आय थिंक दॅट वॉज द मेन. कारण ही कन्सिस्टन्सी जपणं जमत नाही, एस्पेशली वर्किंग वुमन. म्हणजे आता खूप वेळेला असं होतं की नाही, एक्सरसाइज करायचा असतो पण होत नाही. पण ह्याच्यासाठी खूप डिसिप्लिन इथं लागतं. इथे आहे आणि इट इज तुमची लाईफस्टाईल. द डिसिप्लिन इज युअर लाईफस्टाईल. मुलं लहान असताना तुम्हाला चॉईसच नसतं, कारण त्यांना शाळेत जायचं असतं म्हणून तुम्हाला ते करायलाच लागतं, त्यांच्यासाठी जे करायला लागतं. पण तुम्हाला जर तुमच्यासाठी काहीतरी करायला लागतं, मग लवकर उठून करणं इज द बेस्ट सोल्युशन. आणि मग तू आता ज्या वेळेला हे प्रोपोगेट करतेस, जेव्हा तू हे प्रोत्साहन देतेस बायकांना, इन्सिडेंटली स्मिता कदाचित पुण्यातली पहिली किंवा सुरुवातीच्या काळातली पहिली बाई असेल की जिने पिलाटीस इंट्रोड्यूस केलं पुण्यामध्ये. करेक्ट. कारण पिलाटीस हा एक्सरसाइज माहितीच नव्हता. म्हणजे लोकांना थोडं मला शब्द पण लक्षात राहायचा नाही. जेव्हा मी क्लासेस घ्यायची आणि सांगायची ह्याच्याबद्दल पिलाटीस काय आहे, तर पिलाटीस ही एक मेथड आहे एक्सरसाइजची, डिस्कवर्ड बाय जोसेफ पिलाटीस. त्याचा फाउंडर आहे हे. आणि ते पॉप्युलर कसं झालं की त्यांनी त्यांचं स्टुडिओ एका अमेरिकेत बॅले क्लासच्या खालीच काढला होता. आणि जसे ते बॅलेचे स्टुडंट्स खाली यायचे ना, त्यांचं पाय दुखायचे, गुडघे दुखायचे, अँकल्स दुखायचे, तर तो त्यांना सांगायचा कम हिअर. आणि मग तो त्यांना रिपेअर करायचा. त्याच्या सिस्टम मेथॉडॉलॉजी ऑफ एक्सरसाइजेस ती इव्हॉल्व होत गेली. तर सुरुवातीला ते पॉप्युलर म्हणजे रिहॅब एक्सरसाइजेस, रिपेअर एक्सरसाइजेस म्हणून पॉप्युलर गेलं. पण जसं जसं जास्त वेगळे लोक वाढत गेले त्यांच्याकडे, तसं ते एक्सरसाइज पॅटर्न म्हणून इव्हॉल्व झालं. आणि त्यांचं मेन फोकस कोर स्ट्रेंथवर आहे. थोडं कोर म्हणजे तर कोर स्ट्रेंथ म्हणजे काय? बऱ्याच लोकांना वाटतं की ॲब्डॉमिनल स्ट्रेंथनिंग, पोटाचे व्यायाम करणं म्हणजे कोर स्ट्रेंथ. नाही. कोर म्हणजे काय? डीप सीटेड. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये बाहेर स्नायू असतात आणि आतमध्ये पण स्नायू असतात. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचं चांगलं कळतं, एक्स्ट्रिन्सिक मसल्स आणि इंट्रिन्सिक मसल्स. तुम्ही कुठचाही व्यायाम केला की तो बॅलन्स पाहिजे असतो, राईट लेफ्ट, अप डाऊन, फ्रंट बॅक. बट व्हॉट अबाउट इनसाइड आउटसाइड? येस, दॅट इज व्हॉट इज कोर. म्हणजे तो एक मसल नाहीये, तो मल्टिपल मसल्स आहेत. आतमध्ये क्रिस क्रॉसिंग तुमचे ऑर्गन्सना जागेवर ठेवतात, तुमची पाठीची स्ट्रेंथ, तुमचं पॉश्चर मेंटेन करतात. मेन आपण बेसिकली अलाइनमेंट म्हणजे काय की तुमचं शरीर कसं पाहिजे. तू हे बोलत असताना ना, आता तुझं पोस्चर मला आठवते क्लास सारखं झालं. ऑटोमॅटिकली चेंज झालं. आणि स्टँड स्ट्रेट, मिड फूट टुवर्ड्स द हील. तुम्हाला झोपेत पण माझा आवाज येत असेल ना कदाचित.
सो मे बी दॅट इज माय स्ट्रेंथ. म्हणजे मी माझ्या स्टुडंट्सना विसरूच देत नाहीये की मी तुमच्या आयुष्यात आहे अँड आय एम गोइंग टू चेंज युअर लाईफ. मला असं आठवतं कधीतरी स्कूटरवर किंवा टू व्हीलरवर मी बसलेली असते ना, तेव्हा असे जसं स्लम्प्ड असतं मला तुझे शब्द येतात ऑटोमॅटिक असं. करेक्ट. बट सॉरी, आय डायग्रेस्ड. सो मेन इज पॉश्चर करेक्शन. आणि सगळे इंजरीज, मेजॉरिटी ऑफ इंजरीज स्ट्रक्चरल इंजरीज असतात. पॉश्चर चुकतं आणि ते चुकलेलं पॉश्चर वर्षानुवर्ष तुम्ही मेंटेन करतात, त्याच्यामुळे इंजरीज होतात, त्याच्यामुळे पाठीचं दुखणं वाढतं. वेगवेगळ्या स्ट्रक्चरल जॉईंट्स, नी पेन्स, बॅक पेन आणि बसकं काम खूप असतं. आणि बसकं काम खूप असतं. एका मी लेक्चरला गेली होती डॉक्टर शारंग पानींचं, तर ते म्हणाले होते हे वर्क फ्रॉम होम कल्चर आता सुरू झालंय, तर आम्ही त्यांना आता पहिला आम्ही म्हणायचो स्टँड, मूव्ह, वॉक, आता आम्ही म्हणतो सिट, कारण वर्क फ्रॉम होम इज लाईक दिस. ते कोविडमध्ये खूपच हे झालं होतं आणि त्या मनाने लोकांना खूपच पाठीचे प्रॉब्लेम्स आणि सुरू झाले होते. पण हे आहेच आहे आता. आणि यंगस्टर्समध्ये म्हणजे तुझ्याकडं आता तू सगळे जनरेशन्स बघतेस. येस. म्हणजे याच्यात मिडल एज बायका असतात की ज्यांना असंख्य प्रॉब्लेम्स, पेरिमेनोपॉझल, मेनोपॉझल हे येत असतात आणि लिटरली रडकुंडीला येतात बायका. तर त्यांच्यासाठी ठीक आहे, व्यायामातली कन्सिस्टन्सी नाही झाली, पण तरीसुद्धा तुझा काय ॲडवाईज असेल की आपला क्वालिटी ऑफ लाईफ सुधारायला या 5 गोष्टी प्लीज तुम्ही करत राहा. येस. आता मेनोपॉज तो पहिल्यापासूनच होता कंडिशन, आता खूपच हाईप झालं आहे. म्हणजे मेनोपॉजच नाही, पिरियड्स इज ऑल्सो गेटिंग हाईप. यंगस्टर्स, PCODs आणि असे सिम्पटम्स आपण कधीच मी वाढत असताना मी कधीच ह्या गोष्टी ऐकल्या नाही. पिरियड्स वेळेवर नाही आले तर आई गायनॅककडे न्यायची, ती 1-2 टॅबलेट्स द्यायची आणि सगळं व्यवस्थित व्हायचं. मे बी हे आता लाईफस्टाईल डिसीजेस. दिस इज अ लाईफस्टाईल. मी त्याच्याचकडे येत होता. आम्ही कसे शाळेत जायचो, चालत किंवा सायकलवर, आम्हाला कधीच नाही. आता कसं पेरेंट्स आर ड्रॉपिंग, बस जवळ असलीच शाळा तरी पेरेंट्स आर ड्रॉपिंग. म्हणजे स्वतःचं मुवमेंटच इतकं कमी झालंय, म्हणून ह्या सगळ्या एलिमेंट्स यायला लागले. आणि खाणं पण फास्ट फूड इझिली अवेलेबल, झोमॅटो, स्विगी, आणि घरात स्वयंपाक करणं खूपच कमी होत चाललं आहे. सो दिस वन ऑफ द रिझन्स जे तुमची लाईफस्टाईल बदलते, मॉडर्नायझेशन, इझिली अवेलेबल गोष्टी ह्या. सो पिरियड्स इज बिकमिंग अ इशू. मेनोपॉज हा पहिल्यापासून होता, तो पण आता पूर्वी बायका बोलायच्याच नाही त्याच्याबद्दल. इतकं कष्ट करायचे त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांना हे लक्षातच यायचं नाही की मला हॉट फ्लश येतोय, मला डिप्रेशन आलंय, मला काम करावं सारखं वाटलं. आता ते, कारण रिकामा वेळ इतका असतो की ह्या सगळ्या सिम्पटम्स लक्षात येऊन लोकांना त्याचा त्रास होतोय ते लक्षात यायला लागलं. मी ह्या लोकांना एकच गोष्ट सांगते, एक्सरसाइज कन्सिस्टंटली. एक्सरसाइज, तर मी इंग्लिशमध्ये बोलणार हा सेंटेन्स, इज द मोस्ट अंडर युज्ड अँटी डिप्रेसंट. फॅब्युलस. इट इज द मोस्ट अंडर युज्ड ड्रग विच यू कॅन यूज टू क्रिएट हेल्थ. एक्सरसाइजनी तुम्ही किती चेंजेस आणू शकता तुमच्या शरीरामध्ये, हे तुम्हाला अनुभव नाही आहे म्हणून तुम्हाला कळत नाही. पण एकदा जर तुम्ही 30 मिनटं दररोज, किती त्रास होतो तुम्हाला साधं चालणं किंवा साधं सूर्यनमस्कार मारणं. मी तर उलट रेकमेंड करते प्रत्येकाला, तुम्हाला हेल्थ किंवा तुमची लाईफस्टाईल बदलायची असेल तर तुम्ही हा पॅटर्न फॉलो करा. फक्त 2 दिवस योगा, 2 दिवस पिलाटेस स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा इज होलिस्टिक स्ट्रेंथ ट्रेनिंग, आणि 2 दिवस आपल्याजवळ पुण्यामध्ये तरी टेकड्या आहेत, टेकडीवर चाला
अँटी ग्रॅव्हिटी मुवमेंट. थोडं एक्सप्लेन कर हे. सो रेग्युलर चालण्याने तुम्हाला म्हणजे रेपिटेटिव्ह, सेम, मोनोटोनस कंटाळ येऊ शकतो. तोच पाथ, तोच हे. टेकडी पण तीच असेल, पण टेकडी चॅलेंजिंग असते. एक तर ती अँटी ग्रॅव्हिटी मुवमेंट असते कारण ऑफ इन्क्लाइन्स, वर खाली वर खाली वर खाली, आणि कॉन्सन्ट्रेशन लागतं की चुकून तुमचा पाय चुकीकडे पडला नाही पाहिजे. जिथे तुम्ही पडाल, धडपडाल, इंजुरी होईल. म्हणून फोकस, कॉन्सन्ट्रेशन, अँटी ग्रॅव्हिटी म्हणून कोर मसल युसेज. तू जेव्हा टेकडी चालते तर तुला असं वाटतं की कोणीतरी दोरी दिली तुला तर तू ती पकडून 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 दोरी असेल तर तू इझिली चालशील. पण जेव्हा ती तू स्वतः इंडिपेंडेंट चालते तर तेव्हा तुला किती लक्ष द्यायला लागतंय. सो यू आर युझिंग सबकॉन्शियसली, यू आर युझिंग ते कोर मसल्स जे तू इतर वेळ वापरत आणि तुझ्या लक्षात पण येणार नाही, लक्षात पण येत नाही, आणि त्याच्याने स्ट्रेंथ वाढते तुमची. ओके. सो हे जर तुम्ही कॉम्बिनेशन ठेवलं तर आय थिंक यू गुड टू गो. येस. पण मग आता हे जे आपण अगेन डिजिटलमध्ये आपल्याला सारखं ऑटो सजेशन्स येतात ना सारखे, 8,000 स्टेप्स, 10,000 स्टेप्स, मग फिटबीटमध्ये आपण ते लावतो किंवा आपल्या ॲपल वॉचमध्ये हे लावतो. हे हाईप्ड आहे का हे खरंच असतं? नाही, हे एक मोटिवेशन फॅक्टर आहे. लोकांना बरं वाटतं ते वाचलं की अरे मी 8,000 स्टेप्स, किंवा रिमाइंडर येतो चला उठा, मग पटकन उठून त्याच्यामुळे ते हलतात. तरी नाहीतर तुमचं शरीर सिडेंटरी लाईफस्टाईलसाठी केलेलंच नाहीये. बरोबर. ते तुमचं शरीर मुवमेंटसाठी डिझाईन केलं पाहिजे. मुवमेंट हेल्थ क्रिएट करतं, सिडेंटरी लाईफस्टाईल डिझीज क्रिएट करते. तुम्ही डिसाईड करा. हेल्थ इज एव्हरीथिंग. तुम्हाला हेल्थ असली तर तुम्ही काही पण करू शकता. बरोबर आहे, केव्हाही करू शकता. पण डिझीज असलं तर सगळं संपलं, काहीच उपयोग नाही कशाचं. मग हे जेव्हा आपण आता हे सिस्टमॅटिकली एक ट्रेनिंग तुझ्या आयुष्याचा पार्ट आहे, आणि स्मिता इज अ गिव्हर. स्मिता सतत तिचं नॉलेज देत आली आहे, अनेक वर्ष देते, आणि अनेक पिढ्या तू पाहिलेल्या आहेस. तुझ्या हाताखालनं लिटरली जनरेशन्स गेले असतील. म्हणजे आता तुझ्या पहिल्या स्टुडंटच्या सुना वगैरे आल्या असतील किंवा मुली आल्या असतील तुझ्याकडं. हे सगळं करत असताना आपली वर्किंग लाईफस्टाईल्स खूप बदललेल्या आहेत. म्हणजे आता किंवा नॉलेज पण बदललं आहे. म्हणजे आता आपल्याला सांगतात की तुम्ही व्यायामाला सकाळी जायच्या आधी एक केळं खा किंवा काजू बदाम खा. म्हणजे आय एम सेइंग की काहीतरी खा आणि मग जा, मग तुम्ही ब्रेकफास्ट पण घ्या असं. सो खूप अगेन मी तुला हा प्रश्न परत परत विचारते, कारण तू बायकांमध्ये पण खूप ट्रेनिंग देतेस की पुरुष आणि बाईमध्ये जो फरक आहे शरीरामध्ये, त्याच्यात या दोन्ही गोष्टी मोडतात का? की व्यायामाला जाताना सकाळी काहीतरी खायला पाहिजे किंवा ब्रेकफास्ट हा घ्यायलाच पाहिजे? आता तर तुझा अनुभव. आणि इंटरमिटेंट फास्टिंग एकदम पसरलंय म्हणून बरेच लोक म्हणतात की नाही मी व्यायामाच्या आधी खात नाही. व्यायाम करायच्या आधी नेहमी 1 तास आधी काहीतरी खाल्लं पाहिजे. आणि जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल तर ते महत्त्वाचं आहे, कारण तुमचं शरीर रेस्टिंगमध्ये असतं 8-1 तास. त्यानंतर तुम्ही न खाता काहीतरी गेलं की प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. इट्स नॉट जेंडर रिलेटेड समथिंग. ऑफकोर्स म्हणजे पुरुषांची ॲनॅटमी बायकांपेक्षा खूप फरक असते, फिजिओलॉजी पण खूप फरक मध्ये. पण शेवटी शरीराला काय लागतं? एफर्ट टाकायला, कष्ट करायला. व्यायाम म्हणजे कष्ट, करेक्ट? त्याला फ्युलच लागतं ना. सो तो फ्युएल ते पहिलं सकाळी द्यायला पाहिजे. एनर्जी इज फ्युल. दुसरं तुम्ही एनर्जी कुठून आणाल? ती स्टोर्ड नसते. असते स्टोर्ड, पण ती किती वेळ राहील तुमच्यासाठी? तुम्ही जर 1 तासाच्या वर कुठचाही व्यायाम करत असाल तर तुम्हाला एक्सटर्नल एनर्जी फ्युल लागते. आणि का नाही खायचं? नाही, कदाचित हे नॉलेज माहिती नसतं. ओके. सो म्हणजे जर तुमचं हे पण चुकीचं आहे की तुम्ही फॅट लॉस का वेट लॉसच्या प्रोग्रॅममध्ये असाल तर स्टार्वेशन इज द ओनली वे. ही चुकीची गोष्ट आहे.
करेक्ट. उलट जेव्हा तुम्ही स्टार्व करून वजन कमी करायला लागतात, की बऱ्याचदा लोक म्हणतात मी काहीच खात नाही पण माझं वजन वाढतं. म्हटलं तुला खायलाच पाहिजे, कारण शरीराला पेट्रोल नको का? पण म्हणजे याचा अर्थ असा आहे का की खाल्लं नाही तरी आपण हे वाचतो की स्ट्रेस लेवल्स वाढतात आणि Yes. त्याच्यानंतरचा जो परिणाम होतो तो शरीरावर होतो. शरीरावरच होणार ना. हम्म. एकतर सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय? हम्म. इट्स आहार द म्हणजे मोस्ट काय? अब्युज्ड इन्ग्रेडियंट. न्यूट्रिशन हम्म. जसं एक्सरसाइज इज अंडर युज्ड, हां. दिस इज द मोस्ट अब्युज्ड. हम्म. कारण लोक खातात शरीरासाठी नाही, त्यांच्यासाठी खातात. आवडतं म्हणून आवडतं खा म्हणून खा खातात. खा आणि सगळ्या चुकीची आणि मग ते शरीर एकदमच वेगळं दिसतं, ते शरीरच दिसत नाही. मग तुम्हाला मग फॅट लॉस, वेट लॉस, मग ह्याला पैसे द्या, ते न्यूट्रिशनिस्टला पैसे द्या, ह्याला जिममध्ये जा आणि असं ते सायकल सुरू होते. पण न्यूट्रिशन तुम्ही एक फ्यूल म्हणून समजा, एनर्जी गिविंग फ्यूल, ज्याच्यानी तुमचं ते एक्सरसाइजेस आता चांगले होणार. तुम्हाला जर फ्यूलच नसलं तर तुम्ही करणार कसं ते व्यायाम? मग थकान. प्रत्येक सेशन, एक्सरसाइज सेशन नंतर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे. बरोबर. तू लक्षात घे, मी हो, तुला हो. क्लास नंतर मी तो प्रश्न विचारते, हाऊ आर यू फिलिंग? करेक्ट. आणि पाणी प्या तुझं सतत एक इन्स्ट्रक्शन. वॉटर हायड्रेशन. तर तू मला म्हणाली आपण न्यूट्रिशन हम्म. आणि एक्सरसाइजवर जास्त बोलतोय, पण तू म्हणालीस काय सांगशील तू लोकांना टू गिव्ह इम्पॉर्टन्स टू? फर्स्ट इज हायड्रेशन. हो. हायड्रेशन फर्स्ट का? कारण तुमचं शरीर 70% वॉटर आहे. हो. तुमचा मेंदू 90% वॉटर आहे. तर पाणी पाहिजे शरीराला. कमीत कमी ट्रॉपिकल कंट्री आपलं म्हणजे ह्युमिडिटी आहे, घाम सुटतो अंगाला, इट्स मोर हॉट देन कोल्ड. तर 3 लिटर कमीत कमी पाणी प्यायला पाहिजे. आणि एक्सरसाइजिंग पर्सन, रेक्रिएशनल ॲथलीट नक्कीच 3 लिटर मिनिमम. ओके. सेकंड इज न्यूट्रिशन. न्यूट्रिशन इज हा तुमच्या शरीराचं पेट्रोल आहे. तुम्ही खाल्लं नाही तर तुमच्या शरीराला एनर्जी मिळणार नाही. तुम्ही खाल्लं नाही तर तुमचं शरीर सुधारणार नाही. पण मग तू म्हणतेस की आय अंडरस्टँड हे सगळं बॅलन्स व्हायला पाहिजे. आता जे आलेलं आहे ट्रेंड जो मध्ये तू मगाशी म्हणलीस की इंटरमिटंट फास्टिंग खूप जास्त करतात, ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने केलं जातं. Yes. कारण नॉलेजच नाही आहे. नॉलेजच नाही. त्यामुळं आहार कुठला, इंटरमिटंट फास्टिंग किती तास, 12 तास, 14 तास, काय काही 16 तास करतात, किंवा काही जण रिट्रीट्सला जातात, हो. ते 24 तास 48 तास वगैरे. आणि हे रिट्रीट्स आपल्याकडे पहिल्यापासून आहे ना, उर्ली कांचन, जिंदाल आणि तिथे. तर तुम्हाला डिटॉक्स फक्त ते काळे बिडे असं काहीतरी करायला लावतात. तर आणि उपास करणं आहेच आपल्या ट्रेडिशनमध्ये आहेच. फक्त उपासामध्ये जास्त खाल्लं जातं. फक्त दॅट इज द प्रॉब्लेम. उपास हे पूर्वीचं ट्रेडिशन आता आलंय की कधीतरी पोटाला आराम द्या. हां. पण आपण ते उपासाचं म्हणजे एक फीस्टच असतं ना, लोक इन्व्हाइट पण करतात उपासासाठी या घरी म्हणून. आणि मग इट इज मोर आपल्या नेहमीच्या आहारापेक्षा ते जास्त असतं. खरंय. तर कुठचीही गोष्ट करण्यासाठी पहिलं त्याचं ते अंडरस्टँड करा व्यवस्थित आणि मग करा. म्हणजे तुम्हाला ट्रेंड्स फॉलो करायचे असेल. बट न्यूट्रिशन जे आपण लहानपणापासून आपल्याला काय सवय आहे, ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर, 3 मील्स, 3च गोष्टी, मधले स्नॅक्स मध्ये काहीच नाही. आपण लहान असताना आई उलट म्हणायची आपल्याला की अगं दमली असशील, दूध पी, पोहे केलेत, पोहे का. आपण खातच नाही. आपण लगेच बॅग ठेवतो, कपडे बदलतो आणि खेळायला जातो. मग रात्री भूक लागली, खातो आणि झोपतो. तर ते जर पॅटर्न आपण जर ठेवलं तर मला नाही वाटत कोणाला असे प्रॉब्लेम्स येतील ओव्हरवेट. कारण सगळे प्रॉब्लेम्स, लाईफस्टाईल डिझिजेस हे ओबेसिटीनीच आहे. ओढून घेतलेले त्रास आहे, हे आपण ओढून घेतलेले त्रास आहे. किंवा दुसरा एक प्रश्न असा पण पडतो की ज्या हाऊसवाईफ्स आहेत की ज्यांना भरपूर काम असतं,
ते काम अंगवळणी पडलेलं असतं. करेक्ट. तो काही व्यायाम नाहीये नाही. शरीराला. ॲब्सोल्युटली. पण मग असं होतं की 40मध्ये 50मध्ये खूप प्रॉब्लेम्स यायला लागतात. स्टिफ जॉईंट्स होतात किंवा अगेन पिरियड्स आणि याचे त्रास व्हायला लागल्यानंतरचे वेगळे प्रॉब्लेम्स यायला लागतात. अशा पण बायका तुझ्याकडे येत असतील की आता मिडल एज झालेलं आहे आणि आता लाईफस्टाईल बदलायची, पण ती 0पासून सुरुवात असते ना त्यावेळेला. येस. तर तू कदाचित मला प्रत्येक वेळी कोण काय विचारतं ना, इंटरव्ह्यू असा घेतला की मला शेवटचा प्रश्न विचारतात, तुझा मेसेज काय आहे? तुम्ही तो आत्ता उत्तर देते तुला त्याचा. मी काय म्हणते, प्रत्येक बाईनी ही वेळ येऊच नाही. पण आता ती आली आहे सपोज. ओके, आता ती आली आहे. सो आत्ता इट इज लेट. मेन थिंग इज प्रत्येक बाईनी शी शुड पुट हर सेल्फ फर्स्ट. हे एक लक्षात ठेवून केलं पाहिजे की नेहमी तुम्ही तुम्हाला पहिलं ठेवायचं. कारण ट्रेडिशनली आणि आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला ते ग्रूमच केलेलं असतं, शिकवलं असतं की स्पेशली बायका आणि मुलींना की तुम्ही दुसऱ्यांसाठी करा, तुम्ही दुसऱ्यांची काळजी घ्या. मुलीला सांगता तू आजीची काळजी घे, तू वडिलांची काळजी घे, तू मोठ्या भावाची काळजी घे, तू छोट्या बहिणीची काळजी घे. काळजीच घे. सबसिक्वेंटली आपण न आपल्याला ती सवय होते आपल्याला मागे टाकायची. आणि मग जेव्हा ते लक्षात येतं ना, इट इज टू लेट. आणि खूप वेळेला तो मेंटल ब्रेकडाऊन पण असतो ना. इट इज अ मेंटल ब्रेकडाऊन. म्हणजे मग घरातले लोक मग आपण ऑफकोर्स आपण आपल्या बायकांना सवय आहे मैत्रिणींशी बोलायला लोकांचे, तर ते सांगतात, तुम्हाला ॲडवाईस देतात, मग तुम्ही ॲडवाईस घ्यायला लागतात. मग घरातले लोक म्हणतात, हिला काय झालं, इतकी सेल्फिश का वागते सडनली, स्वतःचाच विचार करते. इट इज नॉट सेल्फिशनेस, इट इज सेल्फ केअर. घाबरू नका, सेल्फ केअर प्रॅक्टिस करायची. करेक्ट. आणि तरच तुम्हाला दुसऱ्यांसाठी करता येईल ना. अपनी बॉटल खाली आहे, तुम दुसरों के लिए क्या करेगी. इट इज लाईक दॅट. बरोबर. तर ते पहिल्यापासून ती प्रॅक्टिस पाहिजे की टेक केअर. विमानात पण सांगतात, पहिलं तुमचा मास्क लावा, मग तुमच्या मुलांची काळजी. किती महत्त्वाचं आहे. सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ, पुट युअर सेल्फ फर्स्ट. डोंट वेट. त्या म्हणजे इतकं शेवटपर्यंत वाट बघू नका. म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे. तुमचा तो हक्क आहे. बरोबर आहे. तुमचं आयुष्य जगणं, एक आयुष्य आहे ते तुमचं जगणं, हे तुमचा हक्क आहे तुमच्या रूल्स प्रमाणे. किती वेळा तुम्ही बॅटल्स खेळत राहणार. आणि माहिती आहे, बॅटल्स एनिमीशी खेळणं ठीक आहे, घरातल्या लोकांशी इट्स ड्रेनिंग, इट इज फ्रस्ट्रेटिंग, इट इज डिप्रेसिंग. आणि खूप मल्टिपल लेवल्सला आपण वावरत असतो. तेच. आणि मी तेच म्हणते की द थर्ड फॅक्टर इज एक्सरसाइज. एक्सरसाइज इज युअर सोल्युशन. आणि शक्यतो एक्सरसाइज बाहेर करा, घरात नका करा. गो आउट. कारण कोविड नंतर ऑनलाईन सुरू झाल्या गोष्टी, मग त्याची अगेन सवय लागली ऑनलाईन करता करता. आणि तो व्यायाम होतच नाही. तुम्हाला इतकं डिस्टर्बन्सेस असतात, दार ठोकलं जातं. आता मी बघितलं ना, मी कोविडमध्ये ऑनलाईन क्लासेस घेत होती. आम्ही क्लासेस बंद नाही केले अजिबात, एक पण दिवस नाही. या सगळं ऑनलाईन करत होते. मग तिथे कोणतरी मध्ये, मग कोणतरी दार ठोकेल. डिस्ट्रॅक्शन आहे हे. तुम्हाला तुमच्या 24 तासामध्ये तुम्हाला 45 मिनिट्स पण तुम्हाला देता येत नाही. इट्स अ शेम. आपण म्हणत होतो स्मिता की घरातल्या बायका तुझ्याकडे ज्या वेळेला येतात की त्यांनी आधी मे बी रेग्युलर नाही आलेल्या तुझ्याकडं, पण आता त्यांना वेळ आहे आणि त्यांना त्यांच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे. अशा वेळेला तुझ्या पिलाटेस क्लासमध्ये जर का ते येतात, तर मला असं वाटतं की पिलाटेस हा तसा पाहिला गेला तर हार्मलेस एक्सरसाइज आहे टू बिगिन विथ. कारण वेट ट्रेनिंगला इंजुरीज होऊ शकतात. येस. तर तू पिलाटेस तुझं क्युरेट करताना किंवा तुझा सेशन घडवताना खूप विचार करतेस. हो. तर मला हे ऐकायला आवडेल की तू या बायकांना हँड होल्डिंग कसं करतेस. ग्रुप क्लास असल्यामुळे मला असं, मी तरी
नाव देते क्लासला, हा ॲडव्हान्स आहे, हा इंटरमिडिएट आहे, हा बिगिनर्स आहे, पण सगळ्यांना वेळ जमत नाही. बरोबर. सो माझी मेन इच्छा असते की त्यांनी क्लासला यावं. आलंच पाहिजे, कारण त्यांना फायदा, नॉट दॅट आय एम मेकिंग मनी अँड आय एम डुईंग बेटर, पण त्यांना फायदा होणार आहे ह्या क्लासने. म्हणून मला प्रत्येक बाईला ते खेचायला खूप इच्छा असते. म्हणून मी तिला सांगते ये. आणि मी कुठचाही क्लास घेत असली ना तर मी कधी अनप्लॅन्ड क्लासला येत नाही. ओ हो, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. माझा कम्प्लीट प्लॅन्ड असतो. इट इज मी माझे सगळे क्लासेस अजूनपर्यंत लिहिते, लॉग करते, त्यांना इव्हॅल्युएट करते आणि दुसरा क्लास डिलिव्हर करते. कारण मला शेवटी काय पाहिजे असतं, माझं मेन ऑब्जेक्टिव्ह इज प्रोग्रेशन. तो क्लास तुम्हाला प्रोडक्टिव्ह पाहिजे. प्रोडक्टिव्ह कसा, की तुमची स्ट्रेंथ वाढलीच पाहिजे. तुम्ही मला सांगितलंच पाहिजे की मला तुझ्या क्लासमुळे फायदा झाला आहे, माझं आयुष्य सुधारलं आहे, मी ज्या गोष्टी मला करता येत नव्हत्या त्या मी करते इझिली. हा माझा मेन हेतू असतो बिहाइंड एव्हरी क्लास ऑफ माइन. आणि आय हॅव द एक्सपिरियन्स नो. इतके वर्ष मी हा सब्जेक्ट शिकवते. कदाचित दॅट इज माय मेन USP. मला बघून कळतं कोण कम्फर्टेबल आहे, कोण नाही कम्फर्टेबल आहे. आणि मी अशा ह्याच्याने सगळ्यांना बघून मी मॅनेज करते की जिला नाही जमत आहे आणि जिला चांगलं जमत आहे त्याप्रमाणे मी सारखी ट्विकिंग करत असते, चेंज करत असते की प्रत्येक बाईला कॉम्प्लेक्स आला नाही पाहिजे. की मग ती नवीन असली तरी येतोच. आणि माझ्या बाकीचे जे स्टुडंट्स असतात, आता माझ्याकडे पहिल्या दिवसापासून मी क्लास चालू केला आहे तो त्या दिवसापासून ते आजपर्यंत सेम स्टुडंट्स आहेत. मला नाही वाटत माझ्या स्टुडंट्स केअर की मी आज काय घेणार. ओके, ॲज लॉंग एज त्यांनी ते केलं. दे केअर हाऊ आय मेक देम फील. ओके, किती छान. क्लास संपल्यावर माझं मेन इंटेन्शन असतं, आर यू फीलिंग फ्रेश, आर यू कम्फर्टेबल. हे माझे, तुला माहिती आहे, दीज आर माय मेन सेंटेन्सेस. आर यू रेडी टू कम बॅक द नेक्स्ट डे. माझं मेन ऑब्जेक्टिव्ह की ते नेक्स्ट डे आलं पाहिजे. आणि तेच लक्षात ठेवून मी त्या बिगिनरला ऑब्झर्व करत असते आणि इक्विव्हॅलंट एक्सरसाइजेस देत असते आणि मेक अ फील दॅट आय केअर. आणि तुझ्या क्लासेसमध्ये हे आजकालचे नवीन, आजकाल नाही कदाचित असतीलच ते, पण प्रॉप्स कमी असतात. सो रोप्स कमी असतात किंवा असतात पण ते मॅन्डेटरी नसतात. वेगवेगळे तू कॉम्बिनेशन्स वापरतेस किंवा स्ट्रेच बँड्स असतात किंवा म्हणजे मी इक्विपमेंट असे वापरते जे तुम्ही कुठेही घेऊ शकता. राईट. जसं जसं पिलाटेस पॉप्युलर झालं, आता पिलाटेस पॉप्युलर 1980 पासून झालं असेल कदाचित. म्हणजे आपल्या इथे 1990s मे बी 2000. पण आता ते ट्रेंड खूप झाला आहे इक्विपमेंटचा. असं नाही की मला इक्विपमेंट वापरता येत नाही, मला येतं आहे. आय नो हाऊ टू यूज द इक्विपमेंट. पण दॅट इज माय पर्सनल चॉईस की इट इज माय चॉईस दॅट आय प्रिफर्ड नॉट टू वेंचर इन टू इक्विपमेंट. कारण तूच म्हणाली की आता तू खूप बायकांशी ट्रेनिंग करते. बायकांचं काय आहे डोक्यामध्ये, त्यांना इक्विपमेंट म्हटलं ना की त्यांना वाटतं की आम्ही पुरुषांसारखंच दिसणार. मसल बिल्डअप. कोण येतं माझ्याकडे ज्यांना जिम आवडत नाही, त्यांना इक्विपमेंट नको आहे. त्यांना एक्सेसिव्ह एफर्ट नको आहे. त्यांना असं पाहिजे की त्यांना कुठेही लाज वाटत असेल तर घरी करता येईल. नॉट नेसेसरी म्हणजे फिटनेस, बऱ्याच लोकांना फिटनेस क्लोथ्स पण घालायला अलाउड नाही आहे घरातून. ते सलवार कमीज म्हणजे ते मी इन्सिस्ट करते की माझ्याकडे येऊन बदलायचे आणि क्लासला यायचं, कारण कम्फर्ट लेवल. पण मी हे का चॉईस घेतला, कारण व्हॉट इज माय ऑब्जेक्टिव्ह. मला तुम्हाला तुमच्याकडनं दररोज व्यायाम करून घ्यायचा आहे. बरोबर.
आणि जर तुम्ही डिपेंडेंट राहाल इक्विपमेंटवर, मग तुम्ही कुठे जर समजा 1 महिना कामावर गेला किंवा तुम्ही बाहेरगावी गेला, तो व्यायाम चुकला नाही पाहिजे. तुम्ही जर इक्विपमेंटवर डिपेंडेंट केलं असतं. येस, तुम्ही जर इक्विपमेंटवर डिपेंडेंट राहाल तर तुम्ही व्यायाम चुकवणार, पण तुम्ही तुमच्या बॉडीवर डिपेंडेंट राहा. दुसरी गोष्ट म्हणजे युअर बॉडी इज युअर फर्स्ट अँड द बेस्ट प्रॉप. करेक्ट. ते वापरायला शिका. कुठचंही इक्विपमेंट तुम्ही उचलाल, तुम्ही 5 पाऊंड डंबेल घ्या, 10 kg डंबेल घ्या, तुमचं शरीराचं वजन त्याच्याहूनच जास्त आहे. तुम्ही पहिलं शरीराला उचलायला शिका आणि तुम्ही बघा तुमची स्ट्रेंथ कुठे वाढते, कशी वाढते. मी जे शिकवते ते व्यायाम, त्याला तुम्हाला जेंडरचा प्रश्न नाही, वयाचा प्रश्न नाही. तुम्ही केव्हाही कुठच्याही केव्हाही चालू शकतात. पुरुष, बायका, नवीन फर्स्ट डे ऑफ एक्सरसाइज तशी लोक किंवा रेक्रिएशनल ॲथलीट्स सगळे करू शकतात, कुठेही करू शकतात, दररोज करू शकतात. नो एक्सक्युजेस. आणि याचा फायदा कदाचित जिममध्ये बायका मी सतत म्हणते, वुमन की बात आपला सेगमेंट आहे, पण उदाहरणार्थ वेट ट्रेनिंग जर का असेल, आणि आता खूप जास्त अवेअरनेस असा आलेला आहे की बायकांनी वेट ट्रेनिंग करायलाच पाहिजे. येस, ह्याचं थोडंसं एक एक्सप्लेनेशन तुझ्याकडनं आवडेल. आणि असा पण एक विचार आहे आत्ता की जो खूप जास्त अंगवळणी पडत चालला आहे की बायकांच्या शरीराला आणि जॉईंट्सना स्पेशली इम्पॅक्ट बसायला पाहिजे. येस, करेक्ट, अगदी बरोबर. इम्पॅक्ट का? कारण कुठचंही तुम्ही स्पोर्ट्स, मी उदाहरण देऊन सांगते हा तुझा प्रश्न. तुम्ही जेव्हा स्पोर्ट्स करता, स्पोर्ट्समॅन काय करतो, तो ती ॲक्टिव्हिटी सारखी करत असतो. ती सुधारण्यासाठी तो तीच ॲक्टिव्हिटी सारखी, दॅट इज ट्रेनिंग, करेक्ट. पण त्याला सप्लिमेंट करायला लागतं बाय स्ट्रेंथ ट्रेनिंग. जर तुम्ही तुमचे जॉईंट्स, मसल्स स्ट्रॉंग केले तर तुमचा जो स्पोर्ट आहे ना तो जास्त सुधारतो. राईट. तसंच बायका त्यांना लहान घरातली कामं, जड गोष्टी उचलणं, बालड्या उचलणं, म्हणजे सगळ्याच बायका नसेल करत, पण ज्या करतात, भाजी आणणं, भाजी आणणं, 5 किलो अंगावर बटाटे घेऊन फिरता येतं तुम्हाला, म्हणजे फॅट, पण 5 किलोच्या डंबल्स ते कठीण पडतं. पण दॅट्स डिफरंट. आय डायग्रेस. करणं गरजेचं आहे. हां, तर काय होतं, तर तो जीज होतो त्या बायकांच्या शरीरामध्ये, बिकॉज देर इज नो सप्लिमेंटेशन, जे ते कामं करत असतात. आणि हे तर म्हणून बायकांची जी इट्स अ मोर फ्रॅजाईल बॉडी, नाजूक असतात, देन द मेल बॉडी. बायकांची फिमेल बॉडी इज अ मोर फ्रॅजाईल बॉडी देन अ मेल बॉडी. त्यांची अनॅटमी तशी आहे. तर त्याच्यासाठी ती अनॅटमी ते स्ट्रॉंग करायची. दुसरी गोष्ट म्हणजे मेनोपॉज, द डिप्लेशन ऑफ हॉर्मोन्स जे सपोर्ट करतं तुमचं स्ट्रेंथ, बरोबर, ते मेनोपॉजमध्ये होतं. म्हणून बायकांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. स्ट्रेंथ ट्रेनिंग हा शब्द चुकीचा आहे, रेझिस्टन्स ट्रेनिंग केलं पाहिजे. म्हणजे वेट्स लिफ्ट करायचे किंवा इन बॉडी वेट इज वेट, तर बॉडी वेटचे पण एक्सरसाइजेस केले तरी, पुशअप्स आहेत, येस, स्क्वॉट्स, पुशअप्स, लंजेस, त्याच्याने पण तुमचं शरीर स्ट्रॉंग होतं. काय होतं, ते तुमचे जे स्नायू आहे ना, त्यांची जी पुलिंग पुशिंग ॲक्शन बोनवर असते ना, ती बोन स्ट्रॉंग करतं. दुसरी गोष्ट म्हणजे तू नोटीस कर, जेव्हा तू स्ट्रेंथ ट्रेनिंग करतेस तेव्हा तुला भूक लागते. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही व्यवस्थित खाता. खाल्लं जातं, सप्लिमेंटेशन बरोबर होतं. तर सगळ्या गोष्टी सिंक्रोनाइज्ड. हायड्रेशन, न्यूट्रिशन, एक्सरसाइज, आणि लास्ट बट द मोस्ट इम्पॉर्टंट स्लीप, झोप. कारण झोपेमध्येच शरीर रिपेअर होतं, झोपेमध्येच शरीर सुधारतं. झोपेमध्ये जे यंत्र चालू होतात अंगामध्ये, त्याचा रिझल्ट तुम्हाला सकाळी मॉर्निंग
तुम्हाला कळतं, तुम्ही आज उठला फ्रेश, नाईस, द बॉडी हॅज डन इट्स वर्क. रिस्पॉन्स इमिजिएट असतो बॉडीचा. ती झोप बरोबर झाली तर सकाळचा तुमचा दिवस चांगला जातो. झोप बरोबर झाली नाही तर तुमचं डोकं दुखतं, अंग दुखतं, चिडचिड, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी होतात. तर बायकांनी मेनली स्ट्रेंथ ट्रेनिंग केलंच, रेझिस्टन्स ट्रेनिंग केलंच पाहिजे. कारण शरीराचं ते जे काय जीज झालेली आहे ती, जीज अँड मोर दॅन दॅट द मेनोपॉज आणि हे जे गोष्ट जे शरीरावर इफेक्ट करतात, त्याच्यामुळे रेझिस्टन्स ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट आणि इम्पॅक्ट ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट. इम्पॅक्ट ट्रेनिंग म्हणजे काय? दोरीच्या उड्या मारायच्या, जास्त वेळ नाही, 5 मिनटं, जिने वर खाली जायचे. शक्यतो जिने चढा, उतरू नका. बरं. टेकडी चढणं, दॅट इज इम्पॅक्ट अगेन. मग जर तुम्ही वर्षानुवर्ष चालतायत तर आता जरा जॉगिंग करा. तो इम्पॅक्ट होतो. पुलिंग अँड पुशिंग ॲक्शन ऑफ द मसल ऑन द बोन, ह्याचा महत्व. आणि तू म्हणतेस तसं हे जर का आउटडोर जास्त केलं तर त्याचा जास्त फरक पडतो ना की जिम मध्ये की ट्रेडमिलवर आपण करतोय. कारण त्याचं एन्व्हायरमेंट सेट असतं सगळं, मशीनवर सेफ ऑप्शन, कम्फर्ट झोन. बाहेर गेल्यावर तुमचं अटेन्शन, तुमचं ब्रेन इज ऑल्सो वर्किंग, तो पण लक्ष देवा. जितकं तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी काम कराल तितकं तुमचं ब्रेनची कपॅसिटी पण वाढते. बरोबर आहे. सो आउटडोर जितकं तुम्ही कराल तितकं चांगलं. पण आउटडोर म्हणायला लागला म्हणजे मी एक उदाहरण देते तुम्हाला. माझीच मैत्रीण, ती दररोज वॉक आणि योगा हे तिचे ठरलेले आहेत. हे आणि माझे लेक्चर्स सुरू कसे होतात म्हणजे एक्सरसाइज. हे मी हायड्रेशन, न्यूट्रिशन, एक्सरसाइज आणि स्लीप हे म्हणजे ठराविक गोष्टींवर मी बोलत असते. मग तिने मला एकदा सांगितलं की स्मिता, तू काय बोलतेस ना, हे काय बरोबर नाही. म्हटलं का? ती म्हणते इतके वर्ष मी वॉक घेते, योगा करते, मी डायबेटिक आहे, माझं शरीर गोल आहे, 1 ग्रॅम कमी होत नाही. म्हटलं चल मी तुझ्याबरोबर उद्या येते, आपण वॉक घेऊया, दाखव मला वॉक कशी घेतेस. 45 मिनिट्स आम्ही चालतोय, मॅडमनी सगळ्यांना मारलं. म्हणजे नवऱ्याला शिव्या, सासू सासऱ्यांना शिव्या, मुलांना शिव्या. फुल टॉकिंग सेशन होतं. मी चूप बसून ऐकत होती. मग घरी आल्यावर ती म्हणाली, ओके, आय सेड, जर तू ती एनर्जी बोलण्यामध्ये घातली ना, त्या वॉकमध्ये जरा घातली असती तर त्याचा फायदा तुला दिसेल. हो, पण निगेटिव्हिटी आणि टॉक्सिसिटीच आहे ना ती. एक्झॅक्टली. आणि तुला जर एक्सरसाइज करायला मी सांगते म्हणजे तुला मी सांगते की तुझ्या नेहमीचे जे जसं तुझं चालण्याचा जो रिदम आहे त्याच्यावरनं तुला जास्त करायला पाहिजे. थोडंसं 10% एफर्ट वाढव, पण तू 10% त्या बोलण्यामध्ये घातलं आणि ते तसंच तीच रिदम, कसं वजन कमी होणार? म्हटलं एक्सरसाइज इज एफर्ट, एक्सरसाइज, एक्झर्ट. एक्सरसाइज केल्यानंतर आपण शवासन करतो, राईट, करेक्ट, कूलिंग डाऊन करतो, कूल डाऊन. म्हटलं हे तुला वॉर्मअप, एक्सरसाइज आणि कूल डाऊन हे 3 कंपोनेंट्स केलेच पाहिजे. म्हटलं हे तुझं एकच, जे घरात होतं तेच तुझं बाहेर, ह्याला एक्सरसाइज म्हणत नाही. तू अनेक वर्ष योगा करतेस. येस, आय एम अयंगर फॅन. मी म्हणते योगा करायचं तर अयंगर. तू कधी कधी करतेस हे सगळं? सो तेच पॅटर्न, म्हणजे 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग, 2 दिवस योगा आणि बाकीचे सगळे दिवस रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग. आणि प्लस तू क्लासेस घेतेस तेव्हा सुद्धा तू डेमॉन्स्ट्रेशन मध्ये तू ते पण एक्सरसाइज आणि सेट्स करतच असतेस. ते म्हणजे ना ते एक्स्ट्रा आहे ना? नाही, ते एक्स्ट्रा नाही. ते असं मी जेव्हा माझी बाई, कामवाली बाई मला म्हणते ना, ताई इतकं शिकवतात तुम्ही सगळ्यांना, माझं कसं वजन कमी होणार नाही, मी एवढं काम करते 3 घरात. म्हटलं ते काम नाही, ते तू वर्षानुवर्ष करते, ती सवय, ते तुझी लाईफस्टाईल आहे, ते तू कन्सिडरच करू नको. तो व्यायाम आहे. तू सकाळी उठ, 1 तास आधी जा, चाल आणि मग कामाला लाग. सो व्हेरिएशन इन एक्सरसाइज असायला पाहिजे. म्हणजे एक्सरसाइज हा तुमचा वेळ स्वतःचा आहे, हा वेगळाच पाहिजे.
तुम्ही घरात जे काय करतात ना तो व्यायाम असू exercise, शकत नाही. व्यायाम म्हणजे मला अजिबात घरी होऊ खूप शकत काम नाही. पडतं, त्याच्यामुळे मग हा. एक्सरसाइज करतच नाही, कधी मी काढणार, असं बायका हा. नॉर्मली म्हणतात. हो, नाही, जे तुम्ही दररोज वर्षानुवर्ष करत असेल ती तुमची लाईफस्टाईल लाईफस्टाईल झाली आहे. आता. आणि तुझे पर्सनल गोल्स काय आहेत आता या, म्हणजे दरवर्षी तुझं काहीतरी वेगळं असणारच, वेगळं कारण तू असतं. व्हेरिएशन्स आणतच असशील काही ना काहीतरी. म्हणजे काही गोष्टी तर तू वर्षात पार्टिसिपेट करतच असशील, Yes. पण एक पर्सनल गोल पण असतो ना आपला की येस. तर 2 वर्षापूर्वी मी हाफ ट्रायथलॉन आयर्नमॅनमध्ये भाग घेतला. तो तेव्हाचा गोल होता. आणि ह्या वर्षीचा म्हणजे 2026चा मला फुल मॅरेथॉन धावायचा आहे. हो 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 इन द मोस्ट डिफिकल्ट रूट मुंबईला. अच्छा, म्हणजे जानेवारी म्हणजे जानेवारीमध्ये. आलंच ते. सध्या तो गोल आहे. हां, त्याचं ट्रेनिंग चालू आहे तुझं. चालू आहे. फिजिकल ट्रेनिंग इज इझी, मेंटल ट्रेनिंग जरा कठीण आहे. आणि देन मला आता हा प्रश्न विचारायचा आहे तुला की तू स्वतःच फिटनेसमध्ये इतकी वर्ष आहेस, आता तू ज्यावेळेला हे ट्रेनिंग घेणार आहेस त्यावेळेला तू कोणाकडनं तरी ट्रेनिंग घेत असशील. येस येस. मी हे माझं फर्म ओपिनियन आहे की जिथे तुम्हाला नॉलेज कमी आहे तिथे तुम्ही मदत घेतली घ्यायला पाहिजे. आणि माझा कोच आहे. वाय? कारण प्रोग्रेशन हां. अँड गोल सेटिंग. हम्म. तुम्हाला जर तुमच्या गोलसाठी पोचायचं असेल तर तुम्हाला एक कोच कोणतरी घेतलाच लागतं ना. पाहिजे. हां. आणि ह्याच्यावर मी एक सांगते सगळ्यांना की तुम्ही जर तुम्हाला जिममध्ये प्रिस्क्रिप्शन म्हणून आलं, डॉक्टरने सांगितलं जॉईन करा जिम आणि हे आणि ते, अजिबात न विचार करता पर्सनल ट्रेनर लावा. ओके. तुम्हाला जर माहिती नसेल, कारण मग काय करतात, आज इंजरी झाली, त्रास झाला की मग ते जिमला ट्रेनिंग शिव्या द्यायच्या की ते आणि बंद जिममुळे होतं मला ना मग. असं जातं. हां. आणि मग फुल स्टॉप. हां, करेक्ट मग फुल स्टॉप. करेक्ट. तर ज्या गोष्टी माहिती नाही त्याची तुम्ही कोच लावायची सवय ठेवा. तुम्ही डॉक्टरकडे पण जातोच. म्हणजे तुम्ही यंत्र तुमच्यावर गुगल करून काय एक्सपेरिमेंट्स करतात, ते चुकल्यावर तुम्ही डॉक्टरकडे जातात ना. बरोबर. तसंच ते डोंट वेट. ती गोष्ट नाही आहे, आय कांट कम्पेअर. कारण इथे इंजरी झाली तर ती खूप डेंजरस होऊ शकते. आणि पाठीला आणि झाली तर इट इज व्हेरी डेबिलिटेटिंग इन युअर डे टू डे. कामं तुमची सफर होतात. अगदी अगदी. तर हे बारीक सारीक गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी सुधारण्यासाठी करतात त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस आणू नका. स्मिता, तू आज आपण खूप छान गप्पा मारल्या. आपण नेहमी भेटतो त्यावेळेला हे काहीच बोललं जात नाही. सतत मला हा गिल्टी कॉन्शियस आहेच आहे आणि राहणारच आहे की रोज नेहमीची कन्सिस्टन्सी स्मितासारखी नाही, पण ॲटलिस्ट तो अप्रोच तरी असायला पाहिजे व्यायामासाठीचा. आणि तुझ्या जानेवारीच्या मॅरेथॉनसाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ब्लेस यू स्मिता. थँक्यू सो मच. मला लागणारच आहे सगळ्यांच्या. थँक्यू. थँक्यू सो मच अश्विनी फॉर इन्व्हाइटिंग मी.